आणि चंद्रपुरातून एक मोठी बातमी येते ती म्हणजे चंद्रपूरच्या नागभीडमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर येते। 25 वर्षीय तरुणी मनोरुग्ण असल्याची सुद्धा माहिती समोर येते। चंद्रपूरच्या नागभीडमधून ही अतिशय धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी आहे। मनोरुग्ण असलेल्या 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचं समजतंय। नव्या बस स्टँडच्या निर्जन प्रसाधन गृहात हा सगळा प्रकार घडल्याचं समजतंय। या प्रकरणी 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि या आरोपींची चौकशी सुरू आहे। नेमका प्रकार काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवर आपल्या सोबत आहेत। अभिषेक, हा सगळा धक्कादायक प्रकार आहे, तितकाच संतापजनक प्रकार आहे। कधीचा हा प्रकार आहे आणि नेमकी काय घटना घडली आहे, आता तिथे काय सुरू आहे? ही खरंच धक्कादायक घटना आहे। आज चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे 25 वर्षीय मनोरुग्ण मुलीवर बलात्कार झाल्याची ही घटना समोर आलेली आहे। ही घटना 12 ऑगस्ट ची घटना आहे आणि त्याचे व्हिडिओ जे आहे ते आज एका ग्रुपवरती व्हायरल झाल्यामुळे नागभीड येथील नागरिकांनी संतप्त होताना पोलीस स्टेशनला याची माहिती दिली। त्याच्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याच्यावरती ऍक्शन घेत त्यांनी 5 आरोपीला सुद्धा त्यांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच ठिकाणी वरिष्ठ अधिकारीही म्हणजे पोलीस अधीक्षक वगैरे ते घटनास्थळी पोहोचले आहेत। त्यांनी त्यासोबत पोलीस अधीक्षकांनी सोबत हा कधीच जो व्हिडिओ आहे कुणालाही पाठवू नका, कारवाई ओढवून घेऊ नका अशी ताकीद पोलीस अधीक्षकांनी दिलेली आहे। अभिषेक, तुम्ही आता जे उल्लेख केला की ही घटना 12 तारखेची आहे आणि आज 23 तारीख आहे, जवळपास 11 दिवस उलटून गेलेले आहेत। या घटने संदर्भात कोणतीच चर्चा सुरू नव्हती की हा प्रकारच आता नेमका लक्षात आला किंवा या अगोदर लक्षात आला होता आणि पोलिसांनी त्यावर काही कारवाई केली नव्हती, असं काही घडलं होतं? नाही, तसं तर नाही, परंतु ही घटना जी आहे ही 12 तारखे म्हणजे 12 ऑगस्टला ही घटना घडलेली आहे। ही घटना जी आहे त्यांनी त्या घटनेतली 5ही आरोपी पैकी एका आरोपीने एका आपल्या मित्राला तो व्हिडिओ पाठवला होता। त्यांनी एका ग्रुपवरती टाकल्यानंतर हे सगळं जे प्रकरण आहे हे सगळं उघडकीस आलं। त्याच्यानंतरच नागभीड मधील जागृत नागरिकांनी ही घटना पोलिसात तक्रार दिली। अगदी म्हणजे 12 तारखेला ही घटना घडली होती, त्यानंतर हा व्हिडिओ म्हणजे ही घटना आता उजेडात आली। एका आरोपीनं तो व्हिडिओ त्याच्या मित्राला पाठवला आणि ही सगळी घटना उघड झाली। धन्यवाद अभिषेक दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहतोय अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे। चंद्रपूरच्या नागभीडमधली ही घटना मनोरुग्ण असलेल्या 25 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे।